टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बरेच दिवस झाले चर्चा सुरू आहे की शिक्षकांना 7वा वेतन आयोग मिळणार की नाही आणि केव्हापासून मिळणार। तर मित्रांनो, आपणासाठी एक खुशखबर आहे, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे की आज 7वा वेतन आयोग शिक्षकांना सुद्धा मिळणार असून फेब्रुवारीच्या पगारामध्ये याचा लाभ मिळणार आहे। अशा प्रकारची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका। मागील व्हिडिओप्रमाणे या सुद्धा व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर बातमी कळेल। बघा, शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन 7व्या वेतन आयोगाचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागातर्फे तातडीने निर्गमित करण्याची मागणी केली। तावडे यांनी शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिवांना सदर शासन निर्णय निर्गमित करण्याचे कळवले असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली। नंतर समोरचे वृत्त बघा, वित्त विभागाने 7व्या वेतन आयोगाबाबत अधिसूचना 30 जानेवारीला निर्गमित केली आहे। त्यानुसार शिक्षण विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित करणे गरजेचे होते। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2019 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली, परंतु जानेवारी महिना संपूर्णही अद्याप 7वा वेतन आयोग लागू झालेला नाही। जानेवारीचे वेतन 6व्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात आले आहे। फेब्रुवारी पेंडिंग मार्चची वेतन देयके 7 तारखेपर्यंत सादर करण्याचे बंधन आहे। त्यामुळे फेब्रुवारीची वेतन देयके 7व्या वेतन आयोगानुसार काढवायचे झाल्यास यापूर्वी शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून फेब्रुवारी महिन्याची वेतन देयके 7व्या वेतन आयोगानुसार काढण्याचे आदेश द्यावे। तसेच जानेवारी मधील 7व्या वेतन आयोगाची थकबाकी फेब्रुवारीच्या वेतनात समाविष्ट करण्याची तरतूद करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री तावडे यांच्याकडे करून या विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागू गनार, मुंबई विभागाचे शिवनाथ दराडे, प्रकाशचंद्र मिश्रा, महिला आघाडीच्या शारदा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक परिषदेने शिक्षकांना 7वा वेतन आयोग तात्काळ लागू करावा यासाठी पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे। शिक्षकांना इतर उत्पन्नाची साधने नाहीत, वाढती महागाईत 7वा वेतन आयोगाची अंमलबजावणीने शिक्षकांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, आज अशा प्रकारची बातमी आलेली आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। यानंतर शिक्षकांना 7व्या वेतन आयोगासंबंधी तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे। तो शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर त्याविषयी सुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।